नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आजचा व्लॉग असणार आहे आखाड स्पेशल. आखाडातले नैवेद्य तर आमचे झाले होते, पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही केला होता, परंतु आम्हाला जो कोंबडा कापायचा होता त्याचा प्रोग्राम आम्ही आज ठेवला होता. वाटणाची तयारी तर चाललीच होती, पण त्याच्याबरोबर आम्ही दोघींनी मिळून चहा घेतला, मी आणि माझ्या सासूबाईंनी मिळून. 2 कप चहा ठेवला आणि चहाचा थोडासा आस्वाद घेतला. डॉली दोन्ही घेऊ का? नाही, एकच घ्या. काय तुला पाहिजे चहा? चहा पाहिजे? वाज घेते. खाली बसत गपचूप. तर मित्रांनो, पातळ कालवण करण्यासाठी किंवा पातळ भाजी करण्यासाठी आपण हे वाटण घेतलं होतं. याच्यामध्ये आलं, लसूण, खोबरं, मीठ, कोथिंबीर आणि भाजून घेतलेला कांदा, भाजून घेतलेलं खोबरं याचा समावेश आम्ही केला होता. त्याच्या व्यतिरिक्त काहीच टाकलेलं नाही. जसं की तुम्हाला माहिती आहे की पाट्यावरती वाटलेलं वाटण आणि त्याची केलेली भाजी याचा आस्वादच वेगळा लागतो, ह्याची टेस्ट वेगळी लागते. त्याच्यामुळे मी आज ठरवलं होतं की पाट्यावरती वाटायचं आणि चुलीवरती कालवण करायचं. पण चुलीवरती काही कारणास्तव आम्ही नाही करू शकलो, मग आम्ही आमच्या घरातच केलं. कुठल्या कुकरची शिट्टी झाली आई? हा, नाही तर बघ. तर मित्रांनो, यानंतर आम्ही केलं अळणी थोडंसं, आणि त्याच्यासाठी आम्ही कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं, कांदा परतून घेतला, आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं वाटण टाकलं, मीठ टाकलं, हळद टाकली आणि चिकन परतून घेतलं आणि वरतून कोथिंबीर टाकली, पाणी टाकलं आणि कुकर लावला. ही रेसिपी होती अळणीची. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये सौदा वगैरे काहीच टाकत नाही गाईज, आम्ही तसंच लावतो कुकरला. ज्यांना ही रेसिपी जाणून घ्यायची असते त्यांच्यासाठी आम्ही हे सांगतो. काय करतीस? काय नाही, व्लॉगिंग करते. बाई, माझं थोपाट चांगलं आहे का? चांगलंय की. असं दाखव. बाबा, तू गप्प बसो. ए डॉली, नवीन बदल जा तिकडं. तू कशाला आलास रे? बघू, परत बघू. आदेश, हे काय माझ्यातर्फे सप्रेम भेट. 2 मिनिटं. त्याला म्हणतात गुंडी. गुंडी म्हणजे? आत टाकलेली त्याला. ते काय असतं, त्याने काय होतं? चिल्ली मेथी दोर जातो आत फिल्टर होऊन. हो का? मला पैसे भीती वाटायला लागली. म्हणतो चक्कर येऊन पडायचं पोरग त्या दोन.
खुशाल चांगलं बघत केवढा लय चटका बघायचं. ठेवते तर निवांत. मला यायचं काम. घेतली का पैशाला आईचं एक ना माय मागं. नाही बाबा हे चलती आणू डबे, यो चल. भैया, भैया. पाण्याची वाटली. आवाज डबा देतो. बाटली धरा. बाटली दे. चप्पल घालला. गाईज आमचे इथं म्हसोबाला नैवेद्य दाखवायला गेलेत ते. हे आमच्या इथलं मंदिर आहे काळूबाईचं. आमच्या ह्यांच्या म्हणजे आजीने प्रथा चालू केली होती ना, मग त्याच्यानुसार आम्हाला करावं लागतं दरवर्षी. किती छान वातावरण झालंय ना, मस्त वाटतं इकडं. आणि इकडं सगळ्या सोसायट्या झाल्यात आता. सगळी इकडं बिल्डिंग, बंगले आणि सोसायट्या व्हायला लागल्यात. छान नाही वाटत येते. शेतामध्ये घरं चांगली नाही दिसत आहे ती. मध्येच असं काहीतरी वाटतंय, घाण डिस्कनेक्ट झाल्यासारखं. शेती म्हणजे प्रॉपर रानच राहणं पाहिजेत आहे ना. तिथं घरं बांधली ना मग ते चांगलं नाही दिसत आहे. बघा ना आता कसे दिसते ह्या सोसायट्या. हे बघा किती छान व्ह्यू आहे. आणि हा बघा कसा आहे व्ह्यू. चला, तिथून वाटाणा पण आणला 2 किलो. आमचे लाडके आचारी. तर आता आमचे हे तुम्हाला सांगतील गावरान कोंबड्याची रेसिपी काय केली आहे ती. काय काय टाकलंय ते. काळा मसाला टाकलाय, लाल मसाला. अजून लक्की मसाला. ओके. सगळं बारीक करायचं, सगळे मसाले टाकायचं म्हणजे करतात नाही. लक्कीच्या 2 पुड्या. तेलातच डायरेक्ट. आणि त्यानंतर इंटरनॅशनल. हे कसलं करायचं काय काय करायचं इथं असे
चिरते ना. तर मित्रांनो, यानंतर मी अळणी सूप पिलं आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान होती. आणि गावरान चिकन असल्यामुळे त्याची एक चव वेगळीच लागत होती. आणि अशा प्रकारे आमचा हा आजचा बेत सुरू होता. पण मी काही जेवण केलं नाही कारण मला एवढी काही भूक नव्हती. कसं झालंय? छान झाले. श्रेय कोणाला देणार तुम्ही? पाट्या वाटणाऱ्याला. नाही चांगलं पाट्यावर आता म्हणलं पाट्या चांगलं लागतं. लागतं, पण आता काय त्याच्यावर अजून चुलीवर चांगलं लागलं. हा, चुलीवरच करायचं होतं. अगं तिथं लय पुढचे 2 सायकल आता बरेच दिवस पडले. तर मित्रांनो, अशा प्रकारे होता माझा हा आजचा व्लॉग. सो डू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि स्वतःच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की माझा व्हिडिओ शेअर करा. बाय. डॉली बाय.